ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी शासनाच्या वतीने घेऊन आलेलो आहोत। नवीन वर्षात लाडक्या बहिणींना मिळणार दुप्पट फायदा। मुख्यमंत्री महोदय यांची मोठी घोषणा। सन्माननीय मंत्री आदिती तटकरे यांची देखील महिलांसाठी मोठी घोषणा। लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना दुप्पट लाभ मिळणार आहे। याची जी यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर कोणत्या कोणत्या महिलांना याच्यामध्ये दुप्पट लाभ मिळणार आहे व काय लाभ मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी ही यादी याची जी संपूर्ण माहिती आहे आपल्या या लहानशा व्हिडिओमध्ये सादर केली जाणार आहे। त्यासाठी आपल्याला विनंती राहील की हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण पहा। तर अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आपल्याला दुप्पट फायदा मिळणार आहे। या योजनेअंतर्गत महिलांना जर लाभ मिळत असेल तर यामध्ये 2 ते 3 जे ॲडिशनल बेनिफिट आहेत ते लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत मिळणार आहेत। तर लाडक्या बहिणींना या लाडक्या बहिणीच्या हप्त्याव्यतिरिक्त आणखी देखील मोठे फायदे होणार आहेत। तर हे 2 ते 3 फायदे आहेत। हे फायदे जे आहेत ते कोणत्या कोणत्या माता भगिनींना किंवा लाडक्या बहिणीला होणार आहेत याची यादी आपल्यासमोर उपलब्ध आहे व फायदे काय होणार आहेत याची देखील यादी जी आहे ती आपल्यापर्यंत उपलब्ध आहे। एकूण 36 जिल्ह्यांपैकी आत्ता जे 15 जिल्हे आहेत याची जी यादी आहे ती आपल्यापर्यंत उपलब्ध आहे। या 15 जिल्ह्यामधील महिलांना याचा जो लाभ आहे तो मिळणार आहे। तर आपण पाहू शकता लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांना आता दुप्पट फायदा होणार आहे। तर मुख्यमंत्री महोदय यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि याची जी अंमलबजावणी आहे 1 जानेवारी 2025 पासून सुरू करण्यात आलेली आहे। नवीन वर्षामध्ये महिलांना मोठी बंपर ऑफर जी आहे ती मिळणार आहे। तर याच्यामध्ये आपल्याला देखील लाभ मिळणार आहे की नाही याची जी यादी आहे आपण आज जाणून घेणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काय काय फायदे होणार आहेत याची देखील माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर हा जो व्हिडिओ आहे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्यासाठी हा लहानसा व्हिडिओ आपण पाहायचं विसरू नका। तर कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। या व्यतिरिक्त कोणत्या जिल्ह्यासाठी आपल्याला काय बेनिफिट मिळणार आहेत आणि हे जे 2 ते 3 एक्स्ट्रा जे बेनिफिट आहेत म्हणजे लाडक्या बहिणीच्या हप्त्याव्यतिरिक्त त्यांना ॲडिशनल आणखी काय मिळणार आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकता लाडक्या बहिणींना पहिली जी योजना आहे ती घरकुल योजना जी आहे शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना आता 2 लाख रुपयापर्यंतची जी रक्कम आहे ती घरकुल बांधण्यासाठी मिळणार आहे। भारत सरकारकडून आणि राज्य शासनाकडून याच्यामध्ये जवळपास 20 लाख महिलांना घरकुल योजनेचा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे। तर आपण या ठिकाणी पाहू शकता अतिशय आनंदाची बातमी आहे। आता प्रत्येक लाडक्या बहिणीला घर बांधण्यासाठी सरासरी 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंतची जी रक्कम आहे ती आपल्याला मिळणार आहे। तर यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलची देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर याबद्दलची माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण दुसरा जो लाभ आहे तो काय मिळणार आहे याची माहिती आपण जाणून घेऊया। तर या ठिकाणी दुसरा जो लाभ आहे माता भगिनींना तो आता 1500 रुपये जी रक्कम आपल्याला मिळते ती 1500 रुपयाची रक्कम आपल्याला वाढून मिळणार आहे आणि आता ही जी रक्कम आहे ती 2100 रुपये प्रमाणे रक्कम मिळणार आहे। तर जानेवारी 2025 पासून ही जी रक्कम आहे आपल्या खात्यावरती जमा केली जाईल अशा प्रकारची माहिती मिळते, परंतु याची अधिकृत अपडेट उपलब्ध नाही। कदाचित अधिवेशन संपल्याच्या नंतर याची जी रक्कम आहे ती आपल्याला मिळू शकते। तर अशा प्रकारची एक अपडेट आहे। या व्यतिरिक्त महिलांना यापुढे जे मिळणारे पैसे आहेत ते आता डायरेक्टली त्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहेत आणि ही जी रक्कम आहे डायरेक्टली त्यांना एक फिक्स तारीख ठरवली जाईल। त्या फिक्स तारखेला माता भगिनींच्या खात्यावरती डायरेक्ट जी रक्कम आहे ती वर्ग केली जाणार आहे। म्हणजे महिलांना आता प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही। तर ही एक महत्त्वाची अपडेट आहे। ही एक योजना शासनाच्या वतीने सादर केलेली आहे। हा एक नियम जो आहे तो शासनाच्या वतीने बदल केलेला आहे। या व्यतिरिक्त शासन आणखी महिलांना वेगवेगळ्या प्रकारे लाभ देण्याच्या प्रयत्नात आहे। आता अधिवेशन संपल्याच्या नंतर म्हणजेच मार्चमधील जे अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये याच्या संदर्भात सविस्तर माहिती जी आहे ती उपलब्ध केली जाणार आहे। परंतु सद्यस्थितीला आपण पाहू शकता घरकुल योजनेचा एक लाभ आपल्याला मिळणार आहे।